नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं रसिको खूप खूप स्वागत. रसिको, एक खूप छान व्हिडिओ अल्बम आला आहे आत्ता, राधाकृष्ण असं त्याचं नाव, आणि तो नवरात्रीत आला आहे. तो मी आत्ता बघितला. अतिशय सुंदर म्हणजे ते गाणं ऐकायलाही चांगलं आहे आणि बघायलाही अतिशय सुंदर आहे. आणि त्या गाण्यात प्रसिद्ध अभिनेत्री सुखदा खांडकेकर आहे आणि तिच्याबरोबर आज आपण गप्पा मारणार आहे. तारांगणमध्ये सुखदा, तुझं खूप खूप स्वागत. आणि आपण गप्पांची सुरुवात इथंपासून करूया की राधाकृष्ण हा चिरंतन विषय आपण असं म्हणू शकतो. त्या विषयानं आपल्याकडच्या प्रत्येक फिल्ममेकरला भुरळ घातलेली आहे आणि प्रत्येक फिल्ममेकरने आपापल्या परीने त्या दोघांचं जे नातं आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने सेल्युलॉईडवर आणलेलं आहे. आणि आता तसं तुम्ही आणलेलं आहे. म्हणजे हे गाणं सप्तसूर म्युझिकने आणलेलं आहे आणि तू त्याचा एक पार्ट झालेली आहेस. मुळात राधाकृष्ण या विषयावरचं गाणं आपल्याकडे येणं आणि आपण त्याचा एक भाग असणं, ही अनुभूती काय आहे तुझ्यासाठी? थँक्यू सो मच तारांगणचे. कारण अनेकदा असं होतं की फिल्म्स, नाटक हे प्रमोट करता येतं, पण म्युझिक व्हिडिओजसाठी त्या मागची थॉट प्रोसेस किंवा त्या मागची गंमत सगळी शेअर करायला फार कमी वेळा मिळते. मला फारच आवडतं आहे आत्ता आपल्याला या विषयावर बोलता येतं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तर तुमचे आणि सप्तसूरचे खूप खूप आभार. राधाकृष्ण ही संकल्पना आणि याच्यासाठी मला विचारलं जाणं, अगदी ऑनेस्टली सांगायचं, मला आश्चर्य नाही वाटलं. कारण माझ्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये कुठे ना कुठे कृष्ण, कुठे ना कुठे त्याचं मोरपीस, त्याची बासरी, त्याचे रेफरन्सेस, जेवढं मी नाटक केलं असेल, मी फिल्म्स केल्या असतील, अनेक नाटकांच्या पोस्टरवरतीच तो येतो कुठून तरी आपला. जेव्हा असं होतं की काहीच आत्ता कनेक्शन नव्हतं, पण तो असतो. तर माझं मुळात विशेष प्रेमच आहे कृष्णावरती आणि मला तो माझा सखा वाटतो. अगदी मनापासून हवं ते त्याच्यासमोर बोलता यावं. आणि अनेकदा माझ्याबरोबर असं होतं की एखादं कुठेतरी गेलो आहे, छान कृष्ण मंदिर आहे म्हटल्यानंतर मी मूर्तीसमोर बसते, माझे डोळे भरून येतात, मला काही प्रार्थनाच करता येत नाही आणि मी तिथून निघून येते. आणि मग नंतर असं होतं की अरे, आपण काहीच नाही बोललो समोर बसून, पण हे ते काहीतरी आहे माझं त्याचं. त्यामुळे मला यासाठी विचारलं गेल्यानंतर मी म्हटलं घ्या, आता काही सवालच येत नाही. पण मला असं वाटतं त्याहीपेक्षा मला जेव्हा असं कळलं की यामध्ये मला फक्त राधा प्ले नाही करायची आहे, तर एक अशी मुलगी प्ले करायची आहे जिला आपण आधुनिक मीरा म्हणूया खरं तर, जी कदाचित म्युझिशियन असेल, ट्रेकर असू शकते, जी आजच्या काळातली मुलगी आहे आणि जिचं कृष्णावर प्रेम आहे. आता ती दिसते कशी, तिच्या लुकवर विचार केला आम्ही मग की ही रिलेटेबल कशी होईल. की अरे, हे मी असंच, हे बूट्स माझ्याकडे आहेत, या जॉगर्स मी पण घालते, लेनिनचा शर्ट, गळ्यात काहीतरी. पण मला असं कायम वाटतं आणि मला अनेकांना सांगावंसं वाटतं की अपिअरन्सवरून फार पटकन जज करतो आपण अनेकदा, जे नाही केलं पाहिजे. कारण कोणी जीन्स टी शर्टमध्ये असेल म्हणून ती व्यक्ती कमी धार्मिक असेल आणि कोणी साडीत फिरत असेल आणि तर रोज पूजा करत असेल असं नसतं. इव्हेंच्युअली त्या माणसाचे विचार, त्याचं आचरण जरा वेळ घालवून बघा एखाद्या व्यक्तीबरोबर. काय घाई आहे ओपिनियन्स बनवायची, असं मला कायम वाटतं. तशी ही मुलगी आहे जी तुम्हाला गाण्याच्या सुरुवातीला आणि शेवटी भेटते आणि ती अशी कुठेतरी गेलेली असताना तिला कृष्ण भेटतो. आणि भेटतो म्हणजे दिसतो सुद्धा. आणि त्याचा हिंदीत एक फार सुंदर शब्द आहे, एहसास. तो एहसासमध्ये वो मिल जाते हैं. मग तो स्पर्श असतो, तो आवाज असतो, तो सुगंध असतो. कुठे मिळेल तो माहीत नाही, पण तो मिळतो. आणि तो ज्याला मिळतो ना त्याला कळतं की काय मिळालं आहे आपल्याला. तिच्याबरोबर असं काहीसं होतं आणि त्यातनं जेव्हा ती बाहेर येते तेव्हा कळत नाही की हे स्वप्न होतं, हा अनुभव होता, हे मी मेडिटेट करताना मी ट्रान्समध्ये गेले होते का, हे नक्की काय होतं. आणि अनेक गोष्टी ना तिथे सोडलेल्या बऱ्या असतात, नको ती उत्तरं की नक्की काय होतं. हे झालं माझ्याबरोबर, हे खूप सुंदर झालं आणि किती मी भाग्यवान की माझ्याबरोबर हे झालं. ते तेवढंच घ्यावं आणि संपवावा विषय, असं मला वाटतं. तर मला जेव्हा हे सगळं दिसलं ना,
की आपल्याला हे करायला मिळेल. तर मला असं झालं की अरे ही तर मीच आहे. तर प्रश्नच येत नव्हता ह्याला नाही म्हणण्याचा. उत्कृष्ट टीम म्हणजे मला असं वाटतं की आम्ही हे आउटडोअरला शूट केलं. आणि एका दिवसातलं हे शूट होतं. हे ते दिवस होते जेव्हा पनवेल जवळची ही एक जागा आहे. एक पॉटर आहेत, त्यांची ही प्रॉपर्टी आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टीपासून जवळ जाऊन म्हणजे अक्षरशः तिकडे जाताना मी म्युझिक व्हिडिओमध्ये मी बूट्स घातलेले दिसेन तुम्हाला लॉंग शॉर्ट्समध्ये. पण जेव्हा मिड शॉर्ट्स आहेत तेव्हा मला ट्रेकिंगचे शूज घालायला लागायचे, मला शिफ्ट करायला लागायचं शूजमध्ये, कारण आम्ही लिटरली ट्रेक करत करत तिथे गेलो होतो, जिथे एका पॉईंटला जाऊन जिथे फायनली अख्खं ती एक सुंदर जागा आपल्याला बघायला मिळते. ती इतकी अनटच्ड अशी जागा आहे ना की मी कधीच कुठे बघितली पण नव्हती ती. आणि फारच सुंदर जागा आहे ती, फार सुंदर जागा आहे ती. तर मी आमच्या या व्हिडिओच्या खाली आम्ही डिटेल्स देतो जागेचे जिथे आम्ही व्हिडिओ शूट केला. आणि मला आणखीन एक गोष्ट तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे. म्हणजे तू आत्ता राधाकृष्णाबद्दल तू जे काही विवेचन केलंस त्याच्यावरून या विषयाचा तुझा अभ्यास लक्षात येतो. आणि मला विचारायचं आहे तुला थोडं वेगळं, कारण कोणताही कलाकार दिग्दर्शकामुळं आणखी चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो, जो दिसतोच आहे. तरी पण मला असं ह्या गाण्यात वाटतंय की अशा काहीतरी जागा असतील, कोणत्या तरी गोष्टी असतील ज्या तुझ्या असाव्यात, कारण तुझा तो अभ्यास. अशी कोणती गोष्ट आहे की तू तुझ्या विचारातून तू आणलीस आणि ती दिग्दर्शकाने ॲक्सेप्ट केली? मला असं वाटतं की या गाण्याचं कॉम्पोजिशन, या गाण्याचे लिरिक्स, या गाण्याचे गायक, दिग्दर्शक आणि अभिनेते आम्ही समाव सगळे एका पेजवर होतो. त्यामुळे एका पॉईंटला असं व्हायचं की हा मला हेच म्हणायचं होतं अक्षरशः. म्हणजे ह्याची जी डिरेक्टर आहे धनश्री मेहता तिचं नाव. तर आमच्या खूप वेळा हे डिस्कशन व्हायचं की हे करता येईल, हे करता येईल, हे करता येईल. ॲक्च्युली फ्लोअरवर जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मी खरंच सांगते, मी सुखदा बनून फिरते या गाण्यात. मी जेव्हा तुमची आधुनिक मीरा जर तुम्ही तिला म्हटली तर ती जशी फिरताना तुम्हाला दिसेल, मी स्वतः, मला ट्रेकिंग आवडतं, मी काटक्या उचल रस्त्यानी, इथे झाडांना हात लावून बघ, या मातीचा रंग छान आहे, त्या फुलाचा वास कसा आहे, मी सुखदा बनून फिरते या व्हिडिओत. एक क्षण असा झाला की आम्ही जेव्हा मीरेचा पार्ट शूट करत होतो, तो लुक वेगळा आहे माझा, त्यामुळे तो अख्खा आम्हाला आधी शूट करायला लागला आणि मग आम्ही राधेचा पार्ट शूट केला. गाण्याच्या शेवटी पण जिथे गाणं संपतं त्या पॉईंटला पोचेपर्यंत मध्ये हे सगळं घडून गेलेलं असणार आहे. आणि म्हणून जेव्हा सगळ्यात शेवटी माझ्या हातात कृष्णमूर्ती येते तेव्हा माझं आणि डिरेक्टरचं धनश्रीचं काही बोलणं नव्हतं झालं तसं. मी म्हटलं हां करूया आपण. आणि कॅमेरा या बाजूनी माझ्यापर्यंत येतो आणि कॅमेरा माझ्या समोर आल्यावर माझ्या डोळ्यात पाणी होतं. तर कट झाल्यावरती ती म्हणाली माझ्या अंगावर आत्ता काटा आलाय, काय तू केलंस? तर म्हटलं अगं मला एवढंच असं वाटलं की जर आपण असं म्हणतोय की हा अनुभव होता जो मी जगले, तर कुठलाही अनुभव जो इतका जिवंत असतो त्याच्यानंतर तुमचे डोळे भरून येतातच. ते अश्रू सुखाचे दुःखाचे नसतात, ते ओव्हरवेल्म होऊन येतात ना. मला आत्ता काय होतंय मला माहिती नाही, पण मला काहीतरी होतंय ज्याने आपले डोळे भरून येतात. तर म्हटलं तसं काहीसं होणार आहे या मुलीबरोबर. जर हिनी खरंच हे सगळं जगलं असेल ना हिनी, तर हे तिच्याबरोबर होणार आहे. आणि जर ते आपण ठेवलं, रिटेन केलं ते, तर मला वाटतं त्याने ना डेप्थ वाढेल, त्या अनुभवाची डेप्थ वाढेल. देअर कॅन बी 10 ways ऑफ डुईंग दिस. मी स्माईल करू शकते की मला कृष्ण भेटून गेला, मी दुःखी असू शकते की गेला ना शेवटी परत मला सोडून. देअर कॅन बी 10 ways ऑफ लुकिंग ॲट इट. मला असं वाटतंय की मला ओव्हरवेल्म होणं कम्स मोर नॅचरली टू मी. त्यामुळे आम्ही ते रिटेन केलं जे मला सुचलेलं एक होतं. आणि अजून एका पॉईंटला माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं तेव्हा, म्हणजे खरं पण हे त्या लिरिक्सची कमाल आहे. इतके सुंदर लिरिक्स आहेत ते, मला त्याच्यात अजिबात चुकायचं नाही आहे. या गाण्याची जी मला असं वाटतं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण कितीतरी गाण्यांमध्ये, किती नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये
राधेला काय म्हणायचं आहे हे आपण ऐकतो, तिचं गाणं ऐकतो, तिचं प्रेम ऐकतो, तिचं दुःख ऐकतो. धर्मवीर भारतींचं अख्खं कनुप्रिया आपण ऐकलं की वेगवेगळ्या वयातली राधा, पण फार कमी वेळा कृष्ण त्याबद्दल काय म्हणतो किंवा कृष्णाचं उत्तर काय. तर या गाण्यात खरं तर राधा लटका राग आहे तिचा आणि ती रुसली आहे की मला ना बासरी व्हावंसं वाटतं, कारण ती एवढी जवळ असते ना तुझ्या, तर मी बासरी झाले तर मी असेन आणि मग अख्खं गोकुळ आपलं नाव घेईल राधाकृष्ण. त्याच्यावर कृष्णाचं जे उत्तर आहे ना ते इतकं सुंदर आहे. तर कृष्ण म्हणतो, नाव तुझे ग येते राधा माझ्या नावाआधी, कृष्णाच्या मनी वसते राधा तुझं गोष्ट न कळली साधी, बासुरी तुनी माझ्या सखे ग गीत तुझे मी गातो, श्वासांच्या या सुरावटीवर नाव तुझे मी घेतो राधे. या पॉइंटला ना मला खरंच काही करायला लागायचं नाही, कारण माझे असेच डोळे भरून यायचे की हे मी कधी विचारच नाही केला की तुला माझ्याबद्दल असं वाटत असेल. आणि मी, कारण माझ्यासाठी तर तू तो कृष्ण आहेस ना, आणि मी एवढीशी दिसते मला तुझ्यासमोर, पण तुझ्या मनात माझ्यासाठी हे असेल, हे इतकं सुंदर लिहिलेलं आहे की म्हणजे माझ्याकडे शब्दच नव्हते. या 2 पॉईंट्सला माझे डोळे भरून आले होते. आणि आय एम सो ग्लॅड की ते शॉर्ट्स राहिलेत व्हिडिओमध्ये. हां. आणि मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय वाटते की राधा कृष्ण मीरा ह्याच्यावर चित्रपट आलेत, पण एक गाणं यावं आणि त्याच्याबद्दल तू इतकं भरभरून बोलावं, तुला ते इतकं भिडावं, ही खूप विलक्षण गोष्ट आहे. ती आपल्या गाण्याची, संगीताची ताकद आहे. तर मला तुला ह्याच संदर्भात प्रश्न विचारायचा आहे की हे सिंगलचं महत्त्व आहे की एक गाणं सुद्धा किती महत्त्वाचं ठरू शकतं, ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? एक गाणं इतका मोठा भाव मांडतं आणि ते तुला इतका आनंद देतंय. मला असं वाटतं ना की कलाकार असेही वेडे असतात. म्हणजे हे गाणं बनवताना महेशजींनी हे कंपोज केलं जेव्हा, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी एक एक बासरी, इकडे का बासरी असेल तिथे हार्प का असेल, तिकडे कोरस का असेल, तिकडे कृष्ण किती वेळा कृष्ण म्हटलं जाईल, तिची आर्तता कशी पोचवू, त्यांनीही विचार नाही ना केला की एका सिंगलसाठी का विचार करायचा ना, गायकांनी केला. मला असं वाटतं की कलाकार हा जेव्हा कला सादर करताना रमतो, जेव्हा सिन्सिअर असतो, जेव्हा त्यातनं हे ठरवून तो काम करत नाही की ही फिल्म आहे का, मग आपण जास्त सिन्सिअरली करूया, किंवा काय ॲड आहे का 30 सेकंदाची, हां मग मी कमी जरा मेहनत करेन. जेव्हा तो तसा कलाकार नसतो ना, तेव्हा फरक नाही पडत की मी एका सिंगलसाठी मला इतकं काहीतरी मिळालं आहे आयुष्यभरासाठी. आमचं किती वेळा असं होतं, माझं तर फार वेळा असं होतं की पायलट शूट केलं आहे कशाचं तरी, ते प्रोजेक्ट कॅन्सल झालं, पण माझ्या स्मरणातलं सगळ्यात सुंदर काम मी त्यात केलं असेल, जे जगासमोर नाही आलं. त्याचा तर त्यामुळे काहीच मोबदला मिळाला नाही, कोणाला माहिती पण नाही, पण ते मला इतकं काहीतरी देऊन जातं ना माणूस म्हणून, कलाकार म्हणून, की मला असं वाटतं आय बिकम अ बेटर पर्सन. मी जितक्या भूमिका करत जाते, मी जितक्या भूमिका मला भेटतात, आणि मी माझा कायमच प्रयत्न असतो की मी मेंटली फिजिकली वाटेल ते करेन टू गेट द क्लोजेस्ट टू द कॅरेक्टर. आणि मी ते केल्यानंतर ती प्रत्येक भूमिकानं त्यात आपला एक अंश माझ्यात सोडून जाते जाताना. त्यामुळे मी त्या दर कामानंतर मला असं वाटतं की आय बिकम अ बेटर पर्सन. आता राहिला सिंगल्सचं म्हणणं, की मला असं वाटतं आजच्या आपण जसं जसं एक काळाने स्पीड पकडला आहे ना, म्हणजे अटेन्शन स्पॅन आता काहीतरी म्हणे 15 सेकंदाचा वगैरे झाला आहे लोकांचा. रील तुमचं त्यापेक्षा जास्त असलं नाही पाहिजे, कारण लोक 15 सेकंदांनंतर स्वाईप करतात वरती. तर म्हणजे फारच अवघड झालं आहे बाबा. उद्या तर म्हणजे तुम्ही 2 सेकंदांवरती, मग कलाकारांनी काय करायचं. पण मला असं वाटतं आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या सगळ्यांची, द मेकर्स ऑफ एनी प्रोजेक्ट इन्क्लुडिंग द प्रोड्युसर्स, आमची जबाबदारी वाढत जाते की तुम्हाला हुक्ड ठेवण्यासाठी आम्ही काय करावं. आणि आम्ही ते करतोय सचोटीने. त्यामुळे हे सिंगल वर्क करत असेल, जर जे खरं तर ओरिजिनल गाणं 6-6.5 मिनिटाचं आहे, जे तुमच्यासाठी आम्ही 3.5 मिनिटात बसवायचा प्रयत्न केला आहे, प्लीज 3.5 मिनटं बघा. आणि आय एम शुअर या गाण्याच्या बाबतीत असं डेफिनेटली होतं की संपून जातं आणि पटकन वाटतं की अरे इतक्यात संपलं, थोडं अजून चाललं असतं. हे मी माझं गाणं आहे म्हणून नाही म्हणत आहे, पण प्रेक्षक म्हणूनही मला असं वाटतं. तर
आय थिंक हळूहळू आपण त्यांचा अटेन्शन स्पॅन थोडा वाढवूया. रसिको, तुम्ही बघितलं का की एखादा कलाकार एखाद्या कलाकृतीमध्ये झोकून देणं, आपण झोकून देणं हा शब्द ऐकलेला आहे, पण सुखदाचं बोलणं ऐकल्यानंतर तुम्हाला ते कळलं असेल की कलाकार स्वतःला किती झोकून देतो. आणि 3.5 मिनिटाच्या गाण्यात तिने स्वतःला एवढं झोकून दिलंय. त्याच्यावरून तिची कामावरची निष्ठा, तळमळ दिसती. आणि मला नक्की खात्री आहे सुखदा की सप्तसूर म्युझिकनी हे जे काही गाणं आणलेलं आहे राधाकृष्णावरचं, हे रसिकांना आवडेल आणि त्याला जास्तीत जास्त रसिकांचं प्रेम मिळावं आणि ते जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवावं अशी आपण अपेक्षा करूया. मी तुला ह्या गाण्यासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. मी तुम्हाला म्हटलं तसं की फिल्म्स आणि नाटकं किंवा खूप अशी मोठी प्रोजेक्ट्स असली की त्याचे प्रमोशन्स होतात, पण ही सगळी कामं ही तितकीच महत्त्वाची असतात आणि त्यासाठी तुम्हाला वाटलं की तुम्ही वेळ द्यावा, अटेन्शन द्यावं, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. आणि मी या ठिकाणी आय जस्ट कॅनॉट मिस थँकिंग सप्तसूर आणि राजाध्यक्ष सर, आमची अख्खी टीम, आमची डिरेक्टर धनश्री मेहता, आमचे DOP आकाश सिंग, माझा को ॲक्टर जितेश निकम, ज्यांनी पण फार सुंदर काम केलं आहे. मला फार मजा आली जितेशबरोबर काम करताना. अमृता संत, जी माझी अगदी लाडकी मैत्रीण, खरं तिने मला विचारलं या म्युझिक व्हिडिओसाठी. मनवा नाईक, आणि आम्ही जिथे शूट केलं तिथे कंपोजर्स तर आहेतच, म्हणजे इतका वेळ आम्ही तेच बोलत होतो की महेश सर असतील. सावनीचा अत्यंत मधाळा आवाज मला लाभला आहे, यासाठी मी फारच भाग्यवान समजते स्वतःला. मंदार जी आहेत, त्यांचा तो खरंच ते अक्षरशः आवाज आला की कृष्णाचा आवाज हा रिझेंबल करतो आपण. आणि सगळ्यात जास्त सविता करंजकरांचे लिरिक्स, या सगळ्यांना खूप खूप आभार. यांनी इतकं सुंदर काम केलं, त्यामुळे कदाचित आम्हाला थोडंफार जे भाव उमटवता आले ते त्यांच्याचमुळे, असं मला वाटतं. थँक्यू. तर रसिको, तुम्ही हे गाणं सप्तसूर म्युझिक यूट्यूब चॅनलवर बघा ही आणि हे दोन्ही चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका अशाच चांगल्या मुलाखतीच्या निमित्ताने. धन्यवाद.